नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 25 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे विजेतेपदक कोणी जिंकले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे अगदी. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच लुक मोडगवे. ओके, तर लुक मोडगवे यांनी भारताच्या पहिल्या बजाज ग्रँड टूर 2026चे पदक जिंकलेले आहे. ओके, तर बघूयात आपण याबद्दल थोडक्यात माहिती. बघा, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या भारताच्या पहिल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे विजेतेपदक न्यूझीलंडचा सायकलपटू ल्यूक मोडगवे याने जिंकले आहे. ओके, तर याने चीनच्या ली निंग स्टार या संघाकडून खेळताना हा ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो खेळाडू आहे तो न्यूझीलंडचा आहे आणि त्याने ली निंग स्टार या संघाकडून, हा जो चीनचा संघ आहे त्या संघाकडून खेळले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही एक सायकलिंग स्पर्धा होती. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 बघा. रेटिंग.comने वर्ष 2026मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, ऐतिहाद एअरवेज. ओके, तर ऐतिहाद एअरवेज ही रेटिंग.comने 2026मध्ये म्हणजेच यावर्षी जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून घोषित केली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. 27 वर्षाच्या सेवेनंतर सुनीता विल्यम्स या कोणत्या अंतराळ संस्थेमधून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नासा. तर नासा या अंतराळ संस्थेमधून नुकत्याच 27 वर्षांच्या एकूण कार्यकाळानंतर सुनीता विल्यम्स या निवृत्त झाल्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा नासाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, याची स्थापना झाली होती 29 जुलै 1958 रोजी आणि याचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका येथे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. काजा कलास या नुकत्याच भारत दौऱ्यावर आल्या होत्या, तर त्या कोणत्या देशांच्या संघाचे प्रतिनिधित्व करतात? बघा, याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, म्हणजेच युरोपियन युनियन. तर युरोपियन युनियन या देशांचे प्रतिनिधित्व करतात काजा कलास. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या नुकत्याच भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. जगातील सर्वात मोठे शिवलिंग कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, बिहार. ओके, तर जगातील सर्वात मोठे शिवलिंग हे बिहार राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात मोठे आणि भव्य शिवलिंग बिहार राज्यामध्ये स्थापन करण्यात आले असून बिहार राज्यामधील पूर्व चंपारण जिल्ह्यामधील मोतीहारी येथे विराट रामायण मंदिराच्या प्रांगणामध्ये हे शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा ते एका काळ्या दगडापासून बनवले आहे. ओके, एकाच काळ्या दगडापासून बनवण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. 2026मध्ये नुंबेओ सेफ्टी इंडेक्सनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. इंडेक्सवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मंगळुरू. ओके, तर मंगळुरू हे 2026मध्ये नुंबेओ सेफ्टी इंडेक्सनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, मंगळुरू हे जे शहर आहे ते कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि ते भारतातील पहिल्या स्थानावर आहे. आणि 2026च्या रँकिंगमध्ये, म्हणजेच या जे रँकिंगमध्ये भारतामध्ये प्रथम स्थानावर मंगळुरू आहे, तर जागतिक स्थानावर 46व्या स्थानावर आहे. ओके, म्हणजेच मंगळुरू हे जागतिक स्तरावर 46व्या आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 नुकतीच कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, केरळ. तर केरळमध्ये आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026चे आयोजन करण्यात आले होते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा ही जी परिषद आहे ती 6 ते 8 जानेवारी 2026 दरम्यान कोची या शहरामध्ये झाली होती आणि मसाला मार्ग
म्हणजेच स्पेस रूटच्या ऐतिहासिक सांस्कृतिक व्यापार या विषयावरती महत्त्वाची चर्चा करण्यात आली होती. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी खालीलपैकी कोणती रिअल टाईम सोर्स अपोर्टमेंट साईट सुरू केली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, रिअल टाईम सोर्स अपोर्टमेंट सुपर साईट ही प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणी सुरू केले आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. ओके, तर नवी दिल्लीने ही सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, MSTRLPES हा जो ॲप आहे तो कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची गणना करण्यासाठी वापरला जात आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच अनामालाई व्याघ्र प्रकल्प. ओके, तर अनामालाई व्याघ्र प्रकल्पामध्ये हा ॲप वापरला जात आहे. ओके, तर बघूयात आपण या ॲपबद्दल विद्यार्थी मित्रांनो बघा. MSTRLPES म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा लॉंग फॉर्म होतो मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेटस. ओके, असा याचा लॉंग फॉर्म होतो. ओके, तर बघा, हे जे ॲप आहे ते प्रामुख्याने अनामालाई व्याघ्र प्रकल्पामध्ये म्हणजेच अनामालाई टायगर रिझर्वमध्ये वाघांची गणना करण्यासाठी वापरले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या ॲपचा वापर वन कर्मचारी, वाघ, बिबट्या आणि इतर प्राण्यांसाठी माहिती तसेच त्यांच्या अधिवासामध्ये बदल गोळा करण्यासाठी वापरला जात आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा, राष्ट्रीय बालिका दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 24 जानेवारी. तर दरवर्षी आपण 24 जानेवारी दिवशी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करतो. तर बघा, याचा उद्देश आहे मुलींना सक्षम नागरिक म्हणून प्रोत्साहन देणे आणि समान हक्क मिळवून देणे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो असा याचे उद्देश आहे आणि याची सुरुवात झाली होती 2008 पासून. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.